नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक लहू मुठे, इतिहास विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा, तालुका बागला, जिल्हा नाशिक। मित्रांनो, मी आज या ठिकाणी आपल्या SYBA या द्वितीय वर्षासाठी VSC हा जो काही विषय आहे, VSC याच्यामध्ये VSCसाठी आपल्याला प्रथम सत्रामध्ये थेरी पेपर होता। आता आपल्याला प्रॅक्टिकल आहे। डिजिटल कंटेंट क्रिएशन नावाचा हा जो काही विषय आहे, याच्यासाठी आपल्याला 50 गुणांसाठी प्रॅक्टिकल हा विषय आहे। आणि या प्रॅक्टिकलमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन भाग आहेत। इंटरनल हे 15 गुणांसाठी आहे आणि एक्सटर्नल हे 35 गुणांसाठी आहे। आता 35 गुणांची विभागणी ही 20 गुणांचा तुम्हाला रिपोर्ट प्रॅक्टिकल आहे आणि 15 गुणांसाठी तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन पण द्यायचं आहे। तर असा हा 50 गुणांचा 2 क्रेडिटचा हा जो काही विषय आहे। तर मित्रांनो, याचा काय उद्देश आहे? डिजिटल सामग्री म्हणजे तयार करण्यासाठी आणि सामायिक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध ऑनलाईन साधनांची माहिती करून घेणे, जसं की पुस्तके, चित्रपट, माहितीपट याचं विश्लेषण करणे आणि त्याचं समीक्षा करणं, त्याचं अर्थपूर्ण परीक्षण करणं। त्याच्यानंतर संवादात्मक तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहास संबंधित सामग्रीची रचना करणे, असा एक उद्देश प्रॅक्टिकल मागचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेला आहे। आता हे जे काय आहे, हा तुम्ही या प्रॅक्टिकल तयार केल्यानंतर याचा आउटपुट म्हणजे तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे, तर डिजिटल सामग्री तयार करण्यासाठी विविध ऑनलाईन साधनांचा प्रभावीपणे वापर तुम्हाला या ठिकाणी करता येईल। आता ऐतिहासिक स्रोतांचे चिकित्सकपणे मूल्यांकन करण्याची आणि अंतर्दृष्टीपूर्ण परीक्षण सादर करण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित होईल। त्याच्यानंतर शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी आकर्षक इतिहास संबंधित सामग्री तुम्हाला रचना तयार करता येईल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने याचा थोडक्यात उद्देश आणि आउटपुट आहे। आता आपण प्रत्यक्ष तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल मी या ठिकाणी दिलेले आहे, साधारणपणे एकूण ह्या विषयासाठी आपला हिस्ट्री 271 असा तो जो कोड आहे, साधारणपणे तुम्हाला एकूण 10 प्रॅक्टिकल आहेत आणि त्या 10 प्रॅक्टिकलमधून तुम्हाला एकूण 7 प्रॅक्टिकल लिहायचे आहे। त्याच्यासाठी पहिले 2 प्रॅक्टिकल मी हे इंटरनलसाठी दिलेले आहेत। डिजिटल प्लॅटफॉर्मची ओळख आहे की नाही, म्हणजे आतापर्यंत आपण जे काही डिजिटल साधन सामग्री वापरतो, जसं काही इंस्टाग्राम, फेसबुक, व्हिडिओ, यूट्यूब, असा वेगवेगळी साधनं आपण डिजिटल जे काही वापरतो, तर त्याची आपल्याला थोडक्यामध्ये ट्विटर आहे की नाही, इंस्टाग्राम आहे, याची तुम्ही जे काही तुम्ही एखादा ब्लॉग लिहिता ऑनलाईन डिजिटलमध्ये, तर हे सगळं ज्या काही डिजिटल साधन सामग्री आहे याची माहिती आपल्याला करून घ्यायची आहे। तर त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची थोडक्यात ओळख हे पहिलं तुमचं प्रॅक्टिकल आहे, म्हणजे प्रात्यक्षिक कार्य पहिलं। त्याच्यानंतर दुसरं आहे पुस्तक परीक्षण। आता तुम्ही याच्यामध्ये मी तुम्हाला अनेक पुस्तकांची नावं दिलेली आहेत, तर तुम्ही कुठल्याही पुस्तकाचं काय करू शकता, परीक्षण, ऐतिहासिक पुस्तकाचं काय करू शकता, समीक्षा, चिकित्सा करू शकता। पहिले ते तुम्हाला वाचावं लागेल, मग तुम्हाला त्याची चिकित्सा करता येईल। आता हे झाले पहिले इंटरनलसाठी 2 प्रॅक्टिकल। आता एक्सटर्नल म्हणजे एक तुम्हाला 200 पेजेस वही प्रॅक्टिकलची नोटबुक घ्यायची आहे, प्रॅक्टिकलचीच, साधी नोटबुक नव्हे, तुम्हाला प्रॅक्टिकलची नोटबुक 200 पेजेस घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये 2 भाग करायचे। पहिला भाग हा तुम्ही अनुक्रमणिका त्याच्यामध्ये ऑलरेडी त्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये आहे, त्याच्यामुळे अनुक्रमणिका तुम्हाला आखायची नाही आहे। पहिला जो भाग आहे तिकडे तुम्हाला इंटरनलसाठीची अनुक्रमणिका आहे आणि त्याच्याच दुसऱ्या पेजवर एक्सटर्नलसाठीची अनुक्रमणिका आहे। तर पहिल्यामध्ये तुम्ही इंटरनलचा जे काही टॉपिक घेतलेला आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, त्याचा पेज नंबर वगैरे टाकायचा आहे। बाकी समिशनची तारीख ही नंतर आपण टाकणार आहे, ती काही तुम्ही लिहायची नाही। तर अशा पद्धतीने ती अनुक्रमणिका आहे। त्याच्या पुढच्या पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला मी प्रॅक्टिकल कसं लिहावं त्याचं पहिलं पेज आहे की नाही, महाविद्यालयाचं नाव, तुमचं नाव, वर्ग, सेमिस्टर, विद्यापीठ, सीट नंबर, पॅटर्न, विषय शिक्षकाचं नाव, हे पहिलं पेज आहे, हे व्यवस्थित तुम्हाला पहिल्या पेजवरती लिहायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही प्रात्यक्षिक कार्य पहिलं मेथडॉलॉजीसाठी तुम्हाला मी काही पॉईंट दिलेले आहे।
आता ते जे काही पॉईंट आहे त्याच्यामध्ये समजा विषय निवडीचे कारण, उद्दिष्ट, गृहीतक, निष्कर्ष आणि संदर्भ ग्रंथसूची. आता तुमची सर्वात महत्त्वाचं कन्फ्युजन काय आहे की पहिले हे जे काही 4-5 पॉईंट आहेत, विषय निवडीचे कारण, उद्दिष्ट, गृहीतक आणि ऐतिहासिक म्हणजे संशोधन पद्धती, ऐतिहासिक संशोधन, इथपर्यंत तुम्हाला काय करायचे, फक्त तुमच्या नोटबुकच्या 2 पेजमध्ये थोडक्यात म्हणजे तुम्ही जे काही प्रॅक्टिकल सविस्तर लिहिणार आहात त्या सविस्तर प्रॅक्टिकलचा सारांश 2 पेजमध्ये तुम्हाला द्यायचा आहे. प्रस्तावना 4-5 ओळी, विषय निवडीचे कारणे 2-4 ओळी, त्या विषयाचं महत्त्व 2-4 ओळी, गृहीतक 2-4 ओळी आणि ऐतिहासिक पद्धतीची 1-2 ओळी, असं तुम्हाला 2 पेजमध्ये लिहिल्यानंतर मग खऱ्या अर्थात तुमचं प्रात्यक्षिक कार्य पहिलं हे डिटेल सुरू होतं. मग प्रात्यक्षिक कार्य पहिलं मग त्याची प्रस्तावना 1-2 पेजमध्ये तुम्ही डिटेल लिहू शकता आणि मग खऱ्या अर्थानं तो विषय तुम्हाला टॉपिकनुसार किंवा पॉईंटनुसार तो तुम्हाला 10 पेजपर्यंत एक प्रॅक्टिकल लिहायचं आहे. ते पूर्ण लिहून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला निष्कर्ष त्या म्हणजे त्या जे काही प्रॅक्टिकल आहे त्याचं तुम्ही काय मूल्यमापन करणार आहात त्याचा निष्कर्ष थोडक्यात काढायचा आहे आणि नंतरच्या पेजवरती तुम्हाला त्याला तुम्ही कशाचा आधार घेतला, रेफरन्स, गुगलची माहिती घेतली, काही पुस्तक वापरलं, रेफरन्स बुक वापरली, त्याची माहिती तुम्हाला लेखकांच्या आडनावानुसार मेथडॉलॉजीप्रमाणे तुम्हाला ती अल्फाबेटिकली द्यायची आहे. अशा पद्धतीने हे पहिलं प्रॅक्टिकल 10 पेज तुमचं झालं. म्हणजे पहिली जे काही तुम्हाला जे 4-5 पॉईंट दिले ते 2 पेजमध्येच ते द्यायचं आहे. ह्या विषयाचा सारांश मेथडॉलॉजी त्या 2 पेजमध्येच आहे. नंतर प्रात्यक्षिक कार्य तुम्हाला म्हटलं सुरू केल्यानंतर ते 10 पेजपर्यंत लिहायचं आहे. हे झालं पहिलं प्रॅक्टिकल. म्हणजे निष्कर्ष संदर्भ ग्रंथसूची झाली की प्रात्यक्षिक कार्य दुसरं. मग तिथून तुम्ही जो विषय घेणार आहात ऐतिहासिक चित्रपटाचं परीक्षण, पुन्हा तीच मेथडॉलॉजी, जे काही 4-5 पॉईंट तुम्हाला विषय निवडीचे कारण, प्रस्तावना, महत्त्व 2 पेजमध्ये ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आणि मग एखादं ऐतिहासिक चित्रपट, समजा छावा घेतला तुम्ही किंवा महात्मा फुले यांच्या याच्यावरती किंवा श्यामची आई किंवा कुठलाही ऐतिहासिक चित्रपट तुम्ही मोहनजोदडो घेऊ शकता, तर त्याचं तुम्हाला काय करायची, समीक्षा करायची. मग छावा चित्रपटाचं तुम्ही काय लावा, छायाचित्र लावा किंवा त्याच्यात अजून काही तुम्हाला छायाचित्रांचा वापर करता आला तर ते चिटकवा, त्याची माहिती लिहा. असं डिटेल पॉईंटनुसार लिहिल्यानंतर शेवटी निष्कर्ष आणि संदर्भांत सूची. अशा पद्धतीने तुम्हाला 5 प्रॅक्टिकली एक्सटर्नलसाठी लिहायचे आहेत. मग ऐतिहासिक माहितीपटाचं परीक्षण यूट्यूबला सर्व काही उपलब्ध आहे. एखादा ऐतिहासिक माहितीपटाचं तुम्ही समीक्षा करू शकता. त्याच्यानंतर चरित्र आत्मचरित्र परीक्षण. आता तुम्हाला मी काही आत्मचरित्र पुस्तकांची नावं दिलेली आहे. अब्दुल कलामांचं असेल किंवा अजून वेगवेगळ्या चरित्रांची नावं तुम्हाला दिलेली आहेत, ते तुम्ही त्याची समीक्षा करू शकता. त्याच्यानंतर ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक किती महत्त्व, ऐतिहासिक स्थळ, याच्यावरती आधारित तुम्ही एखादी ऑडिओ सामग्री निर्मिती म्हणजे तुम्ही ते बनवू शकता किंवा तुम्ही आपल्या विषयावर आधारित एखादी PPT तुम्ही बनवू शकता. त्या PPTची प्रिंट काढू शकता किंवा ती PPT तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. हे पण तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर पुढचं जे प्रॅक्टिकल आहे, एखादा इतिहासकार, समाजसेवक किंवा स्वतंत्र सैनिक याची मुलाखत घे. तुम्ही त्याची मुलाखत घेऊन ती मुलाखतीची किंवा मेथडॉलॉजी ती समजून घेणं आणि ती डिटेल लिहिणं. त्याच्यानंतर महाविद्यालयात साजरे केलेल्या एखाद्या कोणत्या ऐतिहासिक घटनेवर बातमी तुम्ही लिहू शकता. जसे की आपल्या शिवजयंती आपण साजरी केली, त्याची तुम्ही बातमी कशी तयार करायची या पद्धतीचं तुम्ही त्याची प्रॅक्टिकल लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एक्सटर्नलसाठी 5 प्रॅक्टिकल लिहायचे आहेत. हे लिहून झाल्यानंतर 30 मार्च 2026च्या आत विभागामध्ये जमा करायचं आहे. त्याच्यावरती बाहेरचे एक्सटर्नल येऊन तुमची वही चेक करतील. त्याच पद्धतीनं तुमच्या गुणांचं मूल्यमापन होईल. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थित ते प्रॅक्टिकल तयार करायचं आहे. कोणाची कॉपी करायची नाही. काही अडचण असेल तर विभागात येऊन माझ्याशी संपर्क करायचा आहे. धन्यवाद.